महत्त्वाची बातमी आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या आणि आता थेट जाणार आहोत, दीपक केसरकर बोलतायत तिथे। शिक्षण विभाग ह्या दोघांचाही त्याच्यावर कंट्रोल असतो आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला अंमलबजावणीमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला त्याला स्मूथनेस राहत नाही। कारण काही जिल्हा परिषदेच्या COच्या पातळीवर निकाल होत असतात, काही आम्ही आमच्या पातळीवर आदेश देत असतो। याचं पूर्ण कोऑर्डिनेशन होण्याच्या दृष्टीने आदिवासी विभागाचे मंत्री आहेत, समाज कल्याण तर सुद्धा मुख्यमंत्री महोदयांकडेच आहेत, त्यांच्यासुद्धा शाळा असतात। त्याच्यानंतर हा जो ड्युअल कंट्रोल आहे त्याच्यामध्ये जे एस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे शिक्षकांच्या संदर्भातले जे सगळे निर्णय आहेत हे सुद्धा आता शिक्षण विभागाकडेच देण्यात यावे असं आमचं बोलणं झालेलं आहे। आदरणीय महाजन साहेबांच्यावर आमची बैठक होईल। शेवटी असं एखादं प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण सिस्टम आपल्याला बदलायला लागेल आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो कालच्या बैठकीमध्ये झाला तो मी ज्या वेळेला गृह राज्यमंत्री होतो त्यावेळेला एक प्रस्ताव सादर केलेला होता आणि आमचं त्यावेळेला शेवटच्या स्टेजमध्ये आम्ही होतो, म्हणजे त्यावेळेला इलेक्शन लागत होत्या की आपण पॅनिक बटन हे शाळामध्ये आणि महिलांना पॅनिक बटन द्यावं। या पॅनिक बटनचं मी प्रेझेंटेशनसुद्धा केलेलं होतं, ते एक तयार करायला सांगितलं होतं ॲप। याच्यामध्ये कधीही महिला अडचणीमध्ये आली, मुलं अडचणीमध्ये आली आणि त्यांनी जर ते पॅनिक बटन दाबलं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन जाते आणि त्याला ट्रॅकिंग सिस्टीम आहे, म्हणजे तो संबंधित व्यक्ती कुठे गेलेला आहे। समजा अशा ठिकाणी झालं की ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज नसलं तरी हे डिव्हाइस ऑफलाईन चालू शकतं, जवळच्या केंद्राला त्याची माहिती जाईल आणि तिथून पोलिसांना माहिती जाईल। अशी फुलफ्लेज सिस्टीम एका बेंगलोरच्या कंपनीने बनवलेली होती। आम्ही मुद्दाम बनवायला सांगितली होती, म्हणजे माझ्याकडे ज्याला पहिल्यांदा प्रस्ताव आला त्याला ते खूप महाग होतं, कारण हे जे बटन असतं हे इम्पोर्टेड असतं। परंतु त्यांना सांगितल्यानंतर त्याने अतिशय कमी किमतीमध्ये हे देऊ केलेलं होतं, पण नंतर सरकार बदललं आणि हे असंच राहिलं। हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे मला असं वाटतं की कंट्रोल येईल। काल आदरणीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, DGP आणि माझी या संदर्भात भेट झाली आणि त्यांनी काही मोबाईललासुद्धा पॅनिक बटन असतं हल्लीच्या दिवसामध्ये, त्या ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी मोबाईलचं पॅनिक बटन वापरावं। ज्यांच्याकडे मोबाईलचं पॅनिक बटन नसलेले मोबाईल आहेत त्यांना आम्ही हे पॅनिक हे देऊ शकतो। हे कुठे असणार कोणालाही कळणार नाही, म्हणजे ते असणार त्या महिलेकडे किंवा त्या मुलांकडे, परंतु आरोपी ते काढून घेऊ शकणार नाही, अशा तऱ्हेने ते पॅनिक बटन असेल। आणि पॅनिक बटन आहे म्हटल्यानंतर आरोपींची सुद्धा हिंमत होणार नाही। तर हा एक चांगला उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो आहे। इतर मी आपल्याला सांगितलेलं आहे, कंप्लेंट बॉक्सची आम्ही ताबडतोब अंमलबजावणी करत असताना काल कॅबिनेटमध्ये असा सुद्धा निर्णय झाला की पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ही पेटी उघडण्यात यावी। तर या संदर्भात मी सांगितलं की मी ज्यावेळेला गृह राज्यमंत्री होतो त्यावेळेला कंप्लेंट बॉक्स हे पोलिसांच्या उपस्थितीत उघडली जावी असा GR काढलेला आहे, त्याचीसुद्धा अंमलबजावणी स्ट्रिक्टली आता पुढच्या काळात महाराष्ट्रात व्हायला लागेल। हे प्रकरणापुरतं हे मर्यादित नाही, हे फक्त कोळगाव बदलापूरच्या संदर्भातलं आहे। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या घटना त्याच्यावर करायची उपाययोजना या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे आणि त्यांचा अहवाल उद्या दुपारपर्यंत मला अपेक्षित आहे। उद्या सुट्टी असल्यामुळे परवाच्या दिवशी आम्ही या अहवालावर विचार करू। आता विचार झाल्यानंतर मी एक अर्ध्या तासामध्ये आपल्याला हे घेईन, अर्धा किंवा पाऊण तासामध्ये। देखिए, ये जो इंसिडेंस गुड़गांव बदलापुर में हुआ था उसके बारे में मुंबई रीजन की जो डेप्यूटी डायरेक्टर है उनके नेतृत्व में एक समिति बनाई गई थी। उसको एडवाइज़र बाल हक्क समिति की जो महाराष्ट्र की अध्यक्ष है सुसीबेन शाह, वो उसकी मार्गदर्शक थी और उनके मार्गदर्शन में ये सब इंक्वायरी की गई। जो भी लोग इन्वॉल्व थे वेरियस डिपार्टमेंट के सबके साथ इंक्वायरी की गई। हालांकि दूसरे डिपार्टमेंट की इंक्वायरी करने का हमें अधिकार नहीं है, तो जो भी उन्होंने रिप्लाई दिया है उसके बारे में पुलिस डिपार्टमेंट को बोला जाएगा। किस सेक्शन के अंतर्गत उन पे कार्रवाई हो जाए ये तो पुलिस डिसाइड करेगी, लेकिन जो लोगों को निग्लिजेंट पाया गया था उनको सह आरोपी बनाना ये भी एक चीज़ है। मुझे मालूम नहीं इसमें क्या लिखा है, लेकिन अगर वो दोषी पाए जाते हैं तो उनको भी इसका जो ये है परिणाम है उसको भुगतना पड़ेगा। देखिए, गृह मंत्रालय को जो सजेशन जाने हैं हमारे डिपार्टमेंट की तरफ से वो इसके बेसिस पे सिर्फ गुड़गांव बदलापुर के बारे में दी जाएगी
और जो हमारे महाराष्ट्र के बारे में जो है उसमें वो जॉइंट है, उसमें महिला बाल कल्याण विभाग है, पुलिस डिपार्टमेंट है और एजुकेशन डिपार्टमेंट है। इस सबको इकट्ठा लेके ये सजेशंस बनेगी और जो भी सजेशन बनेगी, शायद उस वक्त मुझे ये याद नहीं आया कि हायर एंड टेक्निकल एजुकेशन को भी उसमें लेना था, लेकिन जो भी सजेशन होगी वो सबको एप्लीकेबल होगी। देखिए, ये तो ऐसे है कि कुछ लोग इस इंसिडेंट्स को माझी लाडकी बहन के साथ भी लिंक करना चाहते। कल अगर कोई महिला ऐसा बोले कि मुझे 1500 रुपये नहीं चाहिए, मुझे एक पैनिक बटन दीजिए, ये मैं अपनी बेटी को गिफ्ट करूँगी, तो वो भी दिया जा सकता है। देखिए, ये तो ऐसा है कि सिक्योरिटी हर किसी का जिम्मा है। जो लोग क्रिटिसाइज़ करते हैं उन्होंने तो कुछ भी नहीं किया, उनके समय में भी बहुत सारे ऐसे इंसिडेंट्स हुए। जबकि मैंने आपको बताया कि जब हम लोग सत्ता में थे तो कंप्लेंट बॉक्स का कंसेप्ट आ गया, ये पैनिक बटन का कंसेप्ट आ गया। बाद में हमारी सत्ता चेंज हो गई तो इसलिए वो पीछे रह गया, तो उसके बारे में करेंगे। जो कुछ कल जो चर्चा हुई उसमें कुछ बदलाव एक्ट में भी लाने हैं, उसके बारे में हुआ, क्योंकि ये जो मांग कर रहे हैं शक्ति, तो शक्ति और प्रेजेंट जो ये थे रूल्स थे, मतलब जो एक्ट रहता है वो एक्ट के प्रोविजंस मैच नहीं हो रहे थे, इसलिए उसको रिजेक्ट किया गया था। क्योंकि ये सेंट्रल एक्ट है और सेंट्रल एक्ट अभी चेंज हो गया है, तो उस एक्ट के को कंसिडर करते हुए जो भी चेंजेस अब शक्ती में कर सकते हैं या तो जो नई प्रावधान हम लोग कर सकते हैं। अक्षय शिंदेवरती कठोर कारवाई केली जाणार, सर्व शाळांमध्ये पॅनिक बटन बसवले जाणार असं म्हणत केसरकरांनी म्हणजेच शिक्षण मंत्र्यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। बदलापूर प्रकरणात कोणालाही वाचवलं जाणार नाही। शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण यांची एकत्र समिती स्थापन झालेली आहे असे त्यांनी नमूद केले।